चलते होते हालो हालो मास्टर हालो हेलो चेक हालो हालो थोड़ा क्लियर करा मौली हालो हेलो हालो मास्टर हालो 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 हरे 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 थोडं विकत द्या मौली पुंडलिकावर दे हरे विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान की जय कपिवर्य महारुद्र हनुमान की जय श्री संत एकनाथ महाराज की जय हरे 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 श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमः प्रभु रामचंद्राय नमः ऐशे बोलता हनुमंत संतोषला श्री रघुनाथे स्वानंद सुखे डुल्लता पाठी थापटीत कपेचे श्री संतांच्या माता चरणावरी साष्टांग ही करी दंडवत पुण्य पावन पवित्र असणारी ही तळणी नगरी पवित्र नगरीमध्ये पवित्र असणाऱ्या मारुतीरायाच्या दरबारात पवित्र असणारी ही रामकथा यथासांग पद्धतीनं चालू आहे। सज्जन हो मायबाप हो पहिलं प्रथम देवादिदेव भगवान रामचंद्र प्रभू त्या रामचंद्र प्रभूच्या चरणावर नतमस्तक होऊन मारुतीरायाच्या चरणावर नतमस्तक होऊन या ठिकाणचे अधिष्ठान मूर्ती वाचक सूचक श्रोते सज्जन मायबाप माता भगिनी सर्व साधू संत मंडळी वयोवृद्ध तपोवृद्ध ज्ञानवर्ध सर्वांच्या चरणावर नतमस्तक होऊन लक्ष्मण शक्ती मुक्त सोहळा आणि लक्ष्मण शक्ती मुक्त सोहळ्यातला तिसरा अध्याय आणि तिसऱ्या अध्यायाची सुरुवात झालेली आहे। सज्जन हो ऐसे बोलता हनुमंत संतोषले श्री रघुनंदन स्वानंदे सुखे डोलत पाठ थापटीत कपीचे। ऐसे बोलता म्हणजे कैसे महाराज तर याच्या अगोदरच्या अध्यायामध्ये
मारुती रायानं भगवान रामचंद्र प्रभूला बोललेलं होतं, स्वामी एवढी कोण चिंता, दिव्य औषधी समर्थ, मज सारका दूत असता, क्षणार्धता अनीन. बघा बाय बापू, मारुती रायाच्या मालकावर संकट पडलंय आणि मारुती राय म्हणाले ता स्वामी तुम्ही चिंता करू नका, मी आहे ना, मी तुमचा दूत आहे. रामकथा फार गोड आहे माय बापू. कथा परिसता रामायण, पूर्वज उतरती जाण, पूर्वजांचे नवल कोण, महापापी उद्धरती. संपूर्ण त्रिजगती राम कथा ऐकल्यावर त्रिजग स्वर्ग मृत्यू पाताळ यांचा उद्धार होते महाराज. आणि म्हणून मारुती रायानं रामचंद्र प्रभूला आनंदानं बोललं, महाराज देवा चिंता करू नका, मी तुमचं कार्य सिद्धीला नेईल. आणि म्हणून मारुती रायाच्या पाठीवर भगवान रामचंद्र प्रभू आनंदाने हात फिरवाले आणि डुलू लागलेले आहेत. सवेची बोले रघुराजा, सवे उठे पवनात्मजा, शीघ्र शीघ्र करी आले काय जाए, बंधू बंधु राजा उठवावे. थोडंसं चिंतन करा बापू. सवेची बोले रघुराजा, सवे उठी पवनात्मजा. मारुती रायाला रामचंद्र प्रभू म्हणाले ता हे वाऱ्याचे आत्माच लवकरात लवकर उठावर काय मारुती राया. आणि लवकरात लवकर शीघ्र, शीघ्र म्हणजे लवकर, लवकरात लवकर कार्य करून माझ्या भावाला उठवावं. बघा माय बापू, थोडस चिंतन करा. रामकथा हे भावाचं नातं टिकवण्याचं करते आणि तुम्ही आम्ही भावाच्या नात्याला दूर करायला महाराज. रामकथा ऐकली त्यावेळेस थोडस चिंतन करा. ज्याला भाऊ कळाला नाही त्याला राम कळाला नाही महाराज. बरोबर आहे ना माऊली? आम्हाला भाऊ जवळचा की बायको जवळची? भाऊ जवळचा आहे, पण ऐकायला कोणाचं माऊली? बायकोचं ऐकायला. रामायण कळालं का? चिंतन करा. देवादी देव रामचंद्र प्रभू म्हणाले ता मारुती राया लवकरात लवकर जा आणि शीघ्र म्हणजे लवकरात लवकर कार्य सिद्धीला नेऊन या आणि माझ्या भावाला उठवा. म्हणून तुम्ही आम्ही काय करावं महाराज, तर भावावर अथांग असणारं प्रेम करावं आणि मग रामकथा या जीवनात उतरावं. बरं काय स्वस्तास तुझे गीते, स्वस्ते असो जीविता, अंग प्रत्यंग समासे, कपिनाथ निज विजये. जीवित असणार अस्वस्थ असं काय अंग प्रत्यंग असणार. बघा मालक असणारे मारुती रायाला आशीर्वाद द्यायलेत महाराज. कारण मारुती रायाकडची पात्रता आलेली आहे. स्वामी काज गुरु भक्ती आणि पितृवचन सेवा पते. कारण माऊलीनं मारुती रायानं आपल्या स्वामीसाठी अक्क आयुष्य झिजवलेले आहे महाराज. मारुती रायानं या हृदयामध्ये भगवान रामचंद्र प्रभूला साठवलं. साठविला हरी जी हृदय मंदिरी, त्यांची सरली अरजार, झाला सुभर व्यापारे. मारुती रायानं आपल्या हृदयामध्ये मालकाला ठेवलंय. तुम्ही आम्ही आमच्या मालकाला कुठं ठेवायला विचार करा माय बापू. बर काय माय, तुमचा मालक म्हणजे तुमचा देव, पतिदेव.
आणि त्या पतिदेवाला आपण कुठं ठेवाल्या हे रामकथा ऐकायचं आणि रामकथा ऐकून आचरणात आणायचं. नाहीतर उगा मोठमोठ्यानं जर कामं लावल्या आवाज दिल्या तर जमल का महाराज? जमणार नाही. आणि म्हणून रामकथा फार गोड आहे महाराज. आणि मारुती रायाला आशीर्वाद भगवान रामचंद्र प्रभू देऊ लागले. स्वस्ते आस तुझा लागी वाढला सो सर्वांगी सर्व नावी जय जगे तनु सर्वांगी सुप्रणे. मारुती राया तुला सर्वांगाने स्वस्त असू दे बर काय, कल्याण असो. आणि तुझं तनु म्हणजे शरीर. बघा महाराज, सद्गुरु माऊलीचा कृपा आशीर्वाद मारुती रायावर होत आहे. आणि म्हणूनच म्हणलेलं आहे माऊली, सद्गुरु कृपा झाली इमारत पळाली. मारुती रायाची कृपा, मारुती रायावर भगवान रामचंद्र प्रभूचा आशीर्वाद आहे. ज्ञानेश्वर माऊली सुद्धा म्हणलेत, माऊली मज हृदयी सद्गुरु जेणे तारिलो हा संसार पुरू म्हणून विशेष अत्यादरू विवेकावरी. माय बापू, जीवन जगते वेळेस मालकाची, सद्गुरु माऊलीची, संताची आणि देवाची कृपा या जीवावर अत्यंत गरजेची आहे बर का. हनुमंता होईच विद्या विद्येच विज्ञान अनुभवी ज्ञान विज्ञान पदवे तुझे निभावे जगाचे. काय सामर्थ्य म्हणावं बाबा मारुतीराचं. हनुमंता होई चिरंजीवी आशीर्वाद देऊन टाकलं महाराज. ज्ञान विज्ञान पदवी तुझे निभावे जगाशी. बघा महाराज, मालकाने आशीर्वाद दिला मारुती रायाला. आणि म्हणून तुम्ही आम्ही नित्य नेमानं मारुती रायाकडे जाते महाराज. दररोज सकाळी उठल्या उठल्या मारुती रायाचं दर्शन घेत्या. नित्य नेमन आम्ही ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया जवळे. आणि म्हणून असणारं ज्ञान विज्ञान जर कोणाला लागायचं असेल तर त्यानं मारुती रायाला नित्य नेमानं अखंड भजावं महाराज. शरण जावं. शरण शरण जी हनुमंता तुम्हालो रामदूता. मारुती रायाला शरण जावं, मग ज्ञान असणार आपोआप आपल्याला मिळेल बर काय. भगवान रामचंद्र प्रभू मारुती रायाला म्हणालेत, मारुती राया मी तुला आशीर्वाद देतो म्हणाला, परंतु तुझा बळ पूर्वीच आगाध आहे बर काय. ऐक मारुती राया, तुझ्या बळाचं सामर्थ्य मी तुला सांगतो बर का. हनुमंते नाम अभिधानो ते पासोने तुझाले. थोडंसं चिंतन करा सज्जन हो. मारुती राया जन्मल्यावर कुठे गेले मामा? सूर्यमंडळाकडे. आईनं सांगितलेलं होतं लाल वस्तू दिसली ते खायची असते. बघितलं भर उडी मारलं बर काय. इंद्रदेवानं वज्र हाणलं, हनवटीवर लागलं आणि हनवटी सुजली. तेव्हापासून मारुती रायाचं हनुमान नाव आलं महाराज बर काय. आपण म्हणते माझी या बळे मी नाही बोलत आणि सखा पांडुरंग वाचा त्याची. पण मारुती राया स्वतःच्या बळावर नाव तयार केले महाराज. आम्ही म्हातारे झाले पण पोथी ऐकायला येईना. रामकथा चालू आहे, आम्हाला आवडला. माय बापू, त्याचं एक कारण आहे. शुद्ध बीजापोटी
फळे रसाळ गोमटे सचिनराव मायबापू, आताच आमच्या माऊलीने एक सेवा केली महाराज. आमच्या माता भगिनीनं माय म्हणली आमची लोकसंख्या कुठेही जास्त आहे, खरं आहे माय, तुमच्या चरणावर नतमस्तक. पण एक ध्यानात ठेवा माय, अंजनी मातेनं 60,000 वर्ष तपश्चर्या केलंय बरं काय. आणि अंजनीच्या पोटी कोण जन्माला आलं मामा? 11वा महारुद्र मारुती राया. आमची माय कुठली तपश्चर्या केली? हे डुलतच आले दगडगावचे संभाजी पाटील. दोन्ही संभाजीच आहेत, है की नाही? काहीतरी तुमचे आई वडिलाचं पुण्य महाराज बरं काय. आणि म्हणून बारकाईने चिंतन करा आणि माईनं सुद्धा विचार करावा, आमच्या पोटी मारुतीरायासारखं जर रत्न जन्माला याचा असेल तर रामकथा ऐकावं बरं काय. या रवीच्या धामदासी वाले लोक पाळवे गेसे खाते लाविले तयासे ऐक सावकाशी सांगेने त्या सूर्याला धावण्यासाठी त्याच्याकडून साथ देण्यासाठी देव लोक आले, देव लोक. पण मारुती राया तुम्ही लहानपणी त्यांच्यावर ख्याती लावल्या, धाक बसला. काय सामर्थ्य म्हणावं महाराज. धाक जर बसला ना तर पुन्हा समोर येत नाही. आणि म्हणून तुझं असणारी कीर्ती तुला मी सांगतो मारुती राया, ऐक बर काय. कुंठित झाले इंद्रवज्रे शिवाचा शुरे झाला चुरे वरुणाच्या पास जमगे चक्क चुरे फै झाले. वरुणाचा पास चक्क चूर झाला आणि इंद्राचं वज्रास्त्र खुंटीत झालं महाराज. वज्रास्त्र जर पर्वतावर पडलं माऊली तर पर्वताचं पिष्ट होते, पिष्टभर काय एवढं सामर्थ्य तुझ्यात आहे महाराज. 60,000 वर्षाचं तोप आहे त्या अंजनी मातेचं. भगवान शिव परमात्म्याच्या नामाचं टॉनिक पिलेली होती माय बर काय. आणि म्हणून मारुती राया तुझ्यामध्ये एवढं सामर्थ्य आहे बर काय. तू जरा बाणे वर्ण पास दुसरा आश्रमी आश्रमाचा तिसरा कर्माचा कर्मपास तू जगिरे आणि कर्मपास. मारुती राया तुमच्याकडे कुठलाही पास जमणार नाही. तुम्ही आम्ही कर्मपासात पडले महाराज. पण मारुती रायावर कर्मपास आहे का? अजिबात नाही. आणि अजून काय म्हणतात महाराज? धर्मपास ज्ञानपास अंकाराचा पास परब्रह्मीचा ब्रह्मपास तू जसा भादेना. ऐका मारुती राया, धर्मपास, कर्मपास, ज्ञानपास, अहंकाराचा अहमपणा पास. सहसा मारुती राया तुमच्याकडे बाधा होईना. आम्हाला जराशी पद्धती चांगली सांगता यावं, आम्ही एका गावाला जाईना महाराज, है की नाही. आणि समोर जर कोणता वक्तव्य करू लागला तर त्याचं टंगड धरून बोलल्याशिवाय राहीना. बरोबर आहे की नाही माऊली? कित्येक ठिकाणी असाच खेळ चालू आहे. खाल्लं म्हणाले मला बसवा त्याला उठवा. माय बापू आम्हाला लई ज्ञान नाही हो बरं काय. अभिमान काही कामाचं नाही. अहंकाराचा वारा न लागो राजसा. माझी आवी तुलाचा भावे कासे. आम्ही लोकांना म्हणाले अभिमान करू नका आणि दुसऱ्याच्या सेवेला खाली घ्या म्हणाले की नाही. लय अवघड आहे महाराज बरं काय. म्हणून माय बापू चिंतन करा, आहे की नाही. सेवा आणायला आली, जेवढी मिळाली त्याच्यामध्ये संतुष्ट राहावं. म्हणून एक कुठलाही पास मारुती राया चालणार नाही बर काय. ते वरुण पाच ते कीर्ती तुझं बांधाव या मारुती ये माती ते कोणशे
सद्गुरु तुकाराम महाराजांना सांगितलंय, जगा काय काळ आम्ही माता दिला पाय. जगास राज्य कोणाचं आहे? काळाचं आहे महाराज. आणि काळाच्या डोक्यावर पाय कोणाचा आहे? संताचा आहे महाराज. आणि म्हणून मारुती राया तुझ्या पुढे काही चालणार नाही बर काय. ये पर्यंत सगळ्या सगळ्या पदाभिमाने लगबगा दंड घेऊन या वेगा तू जसा वेगा दंडवाला. सर्व जगावर नियंत्रण करणारा ये लगबगा तुझा दंडू लगबग आला. पण मारुती राया त्याचं काही चाललं का? यमदंड तुटला. आणि म्हणून मारुती राया तुझ्या तेवढं सामर्थ्य आहे बर काय. त्या यमाचा यमदंड पायी मोडून गेला तुझे देई तर बापुडे कोण काय हनुमान पायी दंडावया. मारुती राया त्या यमाचा यमदंड तुझ्या अंगावर तुटला तर बाकीच्या लोकांचं काय आहे? बोला महाराज. हनुमान वीर सर्व तुझे किंकर झालेले आहेत. आदत्त दाटुका वीर आहेस मारुती राया. आणि म्हणून मी तुला विनंती करालो. कोणाबद्दल कराले महाराज? भावाबद्दल. बरं काय? आपल्या भावाबद्दल. आम्ही भावाला दूर करायला आणि बायकोच्या भावाला जवळ करायला महाराज. मरून गेलं तरी रामायण कळलं महाराज. बर काय? रामायण कळालं आणि देव पाहावयासी गेलो माझा मीच देव झालो. महाराज देव आपल्यालाच होता येते. काय म्हणलंय? तुझा आहे तुझ पासी परी तू जागा चुकलासे. म्हणून राम कथा ऐकावं आणि राम कथा आचरणाचा नाव बोला. आईची ख्याती त्रिजगती मिरविजे. मारुती राया स्वर्ग मृत्यू पाताळामध्ये तुमची ख्याती आहे बरं काय. आमच्या वाचकानं दोन्ही माईक जवळ घेतलंय है की नाही? लई खिल्लाडी आहे. जवळचं नाव चांडोळचं मुखेड तालुक्यातलं है की नाही? आणि त्यातल्या त्यात पांचाळ होईल. देवाची कृपाच आहे त्याच्यावर महाराज. बरं काय? बोला माऊली. जगाचा मालक म्हणजे रामचंद्र प्रभू म्हणाले, कायसे माझे आशीर्वचन. मारुती राया अरे काय माझा आशीर्वाद म्हणले. आतुर बळी तुझ्यामध्ये सामर्थ्य. मारुती राया वेगळ्या करुणी उड्डाण. मारुती राया लवकरात लवकर उड्डाण करा आणि बंधू रत्न मज देई. मारुती राया मला माझा भाऊ द्यावर काय. जगाचा मालक भावाबद्दल शिष्याला भक्ताला मारुती रायाला विनंती करायला महाराज. म्हणून भाऊ कळायला पाहिजे बरं काय. विनंती करू लागले. अजून काय म्हणतात बोला. सकल वानराचे भारे आई तरी पिंजारीला कपिले अति ध्यासुरे भासते. महाराज मारुती रायाला अवेस्तला मारुती राया असणारे त्या ठिकाणी भर आपलं मोठं रूप धारण केले. बरं काय? अंगावर केस उभा टाकले, शहारे उभा टाकले. सर्व वानर लोक तटस्थ झाले महाराज. तटस्थ होऊन मारुती रायाकडे बघू लागलेले आहेत. पिंजारी रोमावळे तीश विक्रम मस्तक गेला नभो मंडळे.
आणि मस्तक आकाशापर्यंत गेला. बरं काय आणि सर्व वानर मारुती रायाकडे बघाले. काय केले मारुती राया बोला. भूमीशी लागोय लोक सकळे भयभीते झाले माय बापू. आणि आपली सेफ्टी असणारी खाली आपटू लागले आणि सर्व वानर लोक दचकू लागलेले आहे. आपल्या सेफ्टीला काय मारा. 16च्या पर्वताच्या कडेवर गेलो. जय श्रीराम जय श्रीराम. रामाच्या नामाचा गजर केलो महाराज. नामा म्हणे राम व्यापे त्रिभुवन नामते निदान कलियुगी. आणि म्हणून रामाच्या नामाचं चिंतन मारुती राया केलेले आहे. कैलासी शंकर ब्रह्मांड हरबडीने थोरे पुरांतरे मांडले. काय सामर्थ्य म्हणावं मारुती रायाचं. मारुती रायाने रामाच्या नामाचा भुभुकार केला. आवाज कुठे गेला मामा. कैलासाला. आणि तिथं महादेव दचकला. दचकाव का महाराज. महादेवाचाच अवतार 11वा महारुद्र आहे. बर काय एवढं सामर्थ्य भगवंताच्या सेवेचं आहे. गुरुच्या सेवेचं आहे महाराज. स्वतःच्या रूपाला दचकाव लागले. बर काय श्री गुरुचे पाय जय हृदय घेऊसुनी ठाय तय एवढे भाग्य होय उन्मेषासी. आणि म्हणून मारुती रायानं रामाच्या नामाचा जय जयकार केलं. कैलासात महादेव परमात्मा दचकलेले आहेत. आकारे प्रयोग काय शास्त्र रुद्र निमते द्रष्टे इंद्राधिक पडिले संकटे प्राण कंठी गाठले. काय अकाळ अचानक मध्ये परलय आला की काय वाटाले. 33 कोटी देवाचा राजा इंद्रदेव संकटात पडला. माऊली त्यानं संकटात का पडला. चुकली यावर मग फेरा पडे. इंद्र चुकला होता म्हणून संकटात तीनदा पडालाय महाराज. दुसऱ्याच्या मायेवर नजर टाकाव का माऊली. बारकाईनं चिंतन करा. रावणाने तेच केलंय. इंद्राने तेच केलंय म्हणून भी आले. निष्कपट राहिल्यावर भीते का संभाजी पाटील. अंतकरणाचा विषय राम झाला. मन बुद्धी चित्त अहंकार रामामध्ये तल्लीन झाले. मग कोणाची भीती आहे का. म्या नांदेड जिल्ह्याच्या पलीकडला जरी असलो उमरी तालुक्यातला जरी असलो तर इथं काही भीती आहे का. अजिबात नाही. आणि मी चुकल्यावर आहे की नाही महाराज. म्हणून राम कथा ऐका आणि राम कथा आचरणात आणावर का. उडाण करिता कपी केसरे सुरासुरी आकांते. पर्वताचे ते काय पर्वताचे कडे आहेत ते कचले झाड आकाशात फिरायला. सुरासुर देव आणि असुर चिंता करू लागलेले आहेत. गोळा गुळाचे नेदाके त्या ठिकाणी खळबळ कराले. दरा जाऊ पाये रसा तळा परतवी रसा तळाला जाते की काय. एवढं सामर्थ्य मारुती रायात आहे महाराज. काय सामर्थ्य म्हणावं.
आम्हाला शक्ती सांगाया जायला जेवारी आले महाराज. बर काय एवढं सामर्थ्यवान मारुती राय बर काय करो राम नाम स्मरण सवेग केले उदाने न लागता रक्षणे सागर संपूर्ण क्रमेला. जय श्रीराम. मारुतीरायानं राम नामाचं जय जयकार केलं बरं काय आणि उड्डाण केली. न लागता अर्ध क्षण सागर संपूर्ण कर्मी येला. बघा महाराज अर्ध्या क्षणात सागराचं त्या ठिकाणी पूर्ण कर्मण झालं. बोला उपरी गगनाने सतल लोकापर्यंत गेले उड्डाणाची ध्वनी विक्रम भारी कपिता उडी गेली. कुठं गेली मामा उपरा उपरी गगनांतरी सत्य लोकांपर्यंत ब्रह्म्यापर्यंत उडी गेली. महाराज का गेली असल ब्रह्मदेवा जाऊन यायला म्हणले. आम्हालाही चिठ्ठी आली लय वेळ लावालेत म्हणले है की नाही. बर काय मी जाऊन येईपर्यंत सूर्याला निघू दे नको देवा. काय म्हणलंय महाराज बोला मेला संपूर्ण प्राणातीत सकळे राक्षस गणे ते ऐकून रावण अति चिंता मन उपजवे. काही दिशा असणाऱ्या धुमधूम गेल्या महाराज. बरं काय आणि या ब्रह्मांडात आवाज त्या ठिकाणी भरून उरला आणि ते असणार रावणाच्या कानावर पडलं. बरं काय रावणाच्या कानावर पडल्या पडल्या रावण चिंतातुरच झाला. चोराला चांदण्याची भीती असते महाराज. बरं काय आणि रावण चिंता करायलाय. काय करायलाय मोतीराम बोला आने गेली कपित्राणी औषधी समग्र बोला उठवी जास मित्रे श्री रामचंद्र नाटोपे. थोडस चिंता करा चिंतन करा सॉरी माफ करा. जय श्रीराम. माय बापू रावणाला चिंता लागली. बर काय रावण म्हणाले मारुती राय जर गेला आणि शल्य विशल्य नावाची अमृत संजीवनी जर आणला लक्ष्मण राय जर उठला तर आपलं काही खरं नाही. पण मारुती रायाचं बळ रावणाला कळालंय महाराज. वैर्याचं बळ चिंता लागली. चिंता करावं लागते. वैर्याचं सामर्थ्य आम्हाला कळाल्यावर आणि आमचं चुकल्यावर बरोबर आहे ना माऊली आहे की नाही. आणि म्हणून तुम्ही आम्ही हे चूक दुरुस्त करून घ्यायसाठी रामायण कशासाठी आहे तुमच्या आमच्यासाठी आहे महाराज. बरं काय आणि म्हणून रावण चिंता करू लागलेला आहे. बोला हे तर एकामेका परिसर वीरे रणयुद्ध करकसे अवघे मिळाल्या युद्धासे वा 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 आगामास प्राणांत. रावण मनात विचार करत आहे हे एकापेक्षा एक कर्कश रणयुद्ध आणि हे जर एका जागी मिळाले तर आमचा विजय होणार नाही माऊली. होईल का हो बापू होईल ना. आणि म्हणून रावण चिंता करायले. अजून काय करते बोला आता काय करू विचारे प्रधान मारिले समग्रे इंद्रजितावे अखया पुत्रे कुमरे कुमरे मारिले. सज्जना माय बाप चिंता लागली. चिंते से घटे चतुराई. बरं का आता काय विचार करू मामा. कुकर्म करून पुन्हा विचार करण्यापेक्षा अगोदरच विचार केल्यावर
चिंता लागली. काय करू म्हणाले. पूर्ण स्वैरे गेले, लेकरे गेले. इंद्रजितासारखं शूरवीर ज्यानं 33 कोटी देवावर विजय मिळवला, राजा इंद्रदेवावर, बर काय एवढा बलाढ्यवीर इंद्रजित गेला. आणि मग काय विचार करावा, कोण मला मदत करल. कोणी करणार महाराज. आम्ही तरुणपणामध्ये, तुम्ही वाल्मिक ऋषीचा विषय घ्या, वेळ घ्यायला महाराज. महर्षी नारद मुनीची भेट झाली. नारद मुनीने विचारले, तुझं पाप कोणी घेईल काय विचार म्हणले. कोणी घेतलं का महाराज. कोणी घेतलं नाही. म्हणून नको नको मना गुंतू माया जाळी, काळ आला जवळी रसावया. काळाची उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माय बापा. म्हणून माय बाप आपुला तो एक देव करून घ्यावा, आणि तेने विना जीवा सुख नव्हे. असा विचार तुम्हा मला रामायण शिकवते बोला. आयशे चिंतित रवना, करू विसरला भोजना, विसरला उदक पाना. अति चिंता मना पीडित, अति चिंता मना पीडित. एवढा विचार केलं, चिंता लागली, मनाला पीडा करायली महाराज. आणि याच मनानं चिंता लावले मामा. मन ओढाय ओढाय उभ्या पिकातला ढोरे. महाराज मन हा 10 इंद्रियाचा राजा आहे. अंतचतुष्टीतला एक विषय आहे बरं काय. मनाला चिंता लागली, पीडा कराले, जेवण गोड लागणं आले, लागाले कमावली, पाणी गोड लागणं आले बरं काय. खायला पंचपक्वानाचं ताट आहे, बिमारी झाली. बघा तुम्हाला एक जोक म्हणून सांगतो, मला जोक करायची सवय नाही. काही काही लई विचित्र लोक राहतात. काल परवा आमच्या गावात म्हातारा बिमार पडले, आणि त्याच्या दोन्ही पोरी एकही वेळेस आल्या नाही, आणि आता मरणार म्हणजे आल्या की हो बर काय. आणि आल्यावर तिनं बदाम घेऊन आली, आणि दुसरीनं काजू आणली, आणि ते बापाला येऊन म्हणाली, बाबा तुमच्यासाठी बदाम आणला, 2 बदाम तरी खाऊन बघा. करायला ते काय म्हणलीस म्हणाले. आहे की नाही महाराज. चिंता लागली, बदाम कोण लागते का. तरुणपणामध्ये रामकथा ऐकावं, पण आम्हाला तवा गोल लागला. आणि म्हातारपणामध्ये पाराकडे गेल्याशिवाय रावा वाटला महाराज. का पाराकडे जातात. घरची सून म्हणते, मामाजी मरा की तिकडं पाराकड जायना एकही वेळेस. पुढे गाव पतीला चले, तुम्हाला काय झालं. निद्रा न लागे से जैसे करिता से उठी बैसे, तब देखिले काळने में से मग चरणा से लागला. थोडस चिंता करा, चिंतन करा महाराज. निद्रा न लागे शेजेशी, करिता असे उठ बसी. आता शेजेशी म्हणल्यावर कोणाच्या शेजेला महाराज. मंदोदरी हे रावणाची पट्टराणी होती. 5 पतिव्रतामध्ये तिचं नाव आहे महाराज. एवढ्या पवित्र माईच्या जवळ रावणाला झोप लागणार आली, चिंता लागली महाराज बर काय. करीत असे उठ बसी, उठाले बसाले, उठाले बसाले, तर देखील काळ नेमेसी. तेवढ्यात काळनेमीला बघितलंय, परत गेलंय, आणि चरणाला मिठीच मारले. सोयरे घरी आलेत, माऊली रामकृष्ण हरी म्हणले काय. म्हणलं नाही. पाय जेव्हा पाणी दिलंय काय, दिलं नाही. डायरेक्ट गेलंय आणि पायाला मिठी मारले महाराज. किती अनर्थ झाला. 14 चौकड्याचं राज्य रावणानं काळनेमीच्या पाया पडाले. अजून काय केले बोला. 4 मुठे शेतीला दाडा विक्राळा धगले किती बळा जैसे इंगळ खदिरांचे. 4ही मुखात
लाल बुंद डोळे, बर काय, आणि आठही झाडात मासाचे चगळे. एवढा भयानक पुढच्या वेळी सांगते कसं मुखी समजत हाती निघाता यात केतरी कधी देत उभे दिसत जुळायचे. कठीण असणारे केस या दांड्यावरली मारा, काळनेमीच्या अंगावरले केस भयानक येम भिवाव अशी आकृती त्या काळनेमीची, आणि त्या काळनेमीच्या पायाला लागलेला आहे. तिकडे दाढी दार मुख समान परत कापरायचा काळा शरीरे मुखे चारी काळनेमीचा अतिशय समसमिते. तीक्ष्ण चारी दाढा, खापरायचा काळा शरीरी. खापर माहित आहे महाराज, काळभर भाई तुम्हाला माहित आहे तावीच्या खाली किती काळे राहते, डांबरावणी. तशा प्रकारचा 4 तोंडाचा हा काळनेमी, आणि त्या काळनेमीच्या पाया रावण पळाले महाराज. बोला वृक्ष रोगण देश त्याचे आता पाय देशती भिकवाडी सल्ला गती देखता भीती अमकाळे. मोठा भारी वृक्ष असल्यासारखं त्याचे हात पाय, भिंगोवाणी शरीर आकृती. बघा बरं, अशा प्रकारची त्या काळनेमीची अवस्था, त्या काळनेमीचं स्वरूप आहे. अजून काय म्हणाले बोला. ते भयानक शरीर त्या प्राप्ते दश शिरे तुवा जावणी सत्व पर्वत ठाकावा. सचिन मायबापू अतिशय भयानक असणारं काळनेमीचं शरीर, बरं काय, काळाला भीती वाटायसारखं. आणि त्याच्याकडे जाऊन कोण प्रार्थना कराले, 10 तोंडाचा रावण. किती तोंडाच्याला, 4 तोंडाच्याला. माऊली थोडस चिंतन करा, मामा बोलू नका, बोलणं आल्या सावध हा सगळे. रावणाला 80,000 बायका होत्या मामा, तुम्हाला माहित आहे, सांगायची गरज आहे का? नाही. का सांगायला बायका? रावणाला 80,000 बायका, 1,00,000 पोरं, 1,25,00,000 नातू, लंका सोन्याची, 33 कोटी देव घरी कामाला. बरोबर आहे मामा? एवढं असून एक काळनेमीच्या पाया पडावं लागले की नाही महाराज? आम्हाला एकच बायको आहे, एकच लेकरू आहे, ते बी मिठाच्या खड्यावणी. त्याला 3दा दवाखाना न्यावं लागते, हे की नाही महाराज? आणि आम्ही जर वर्म चुकल्या तर लय अवघड आहे. म्हणून कुठलंही कार्य करते वेळेस रामकथा ऐकाव आणि रामकथाची आठवण कराव, बरं काय? आठवण केलं म्हणजे या जीवाचा उद्धार होते, बरं काय? लवणारी सकळ समुद्र कुशे द्वीप समग्रे लंघोनी अखिर समुद्रे पर्वतेंद्र ठाकावा. काळनेमीला रावण सांगू लागलेला आहे, लवणाधिक सकळ समुद्र कुसद्वीप, बरं काय? या सर्व समुद्राच्या पलीकडे जा आणि दुर्नांच्या पर्वत, बरं काय, त्या पर्वताच्या माथ्याला पायथ्याला जाऊन तिथं थांब. काळनेमी. आणि कसं थांब म्हणलंय बोला. तुझं न भोर्य गमने म्हणून आलो तुझ शरणे तिथे गेला कपी नंदने त्याची विघ्न करावे. रावण काळनेमीला विनंती करत आहे, मग काळनेमी ऐका, तुझं मनोवेगे गमन. मारुतीला अगोदर गेलेत महाराज. काळनेमी, तुला मनाच्या वेगाने गमन आहे आणि म्हणून मी तुला शरण आलो, बरं काय? आणि म्हणून तुम्ही लवकरात लवकर तिथं जा. मारुती रायाला विघ्न करायचं आहे, बरं काय? आमची एकच वेळ राहिली महाराज, बरं का? आणि म्हणून विनंती कराले. अजून काय म्हणाले बोला. काळने मी ऐक विनंती लक्ष्मणा भेदली शक्ती
उदया येता ग बसे सौमित्र निश्चिती मरणे काळनेमीला विनंती करून म्हणाले, काळनेमी माझी विनंती आहे ऐक. हात जोडून पाया पडून म्हणाले, सूर्य जर निघाला तर लक्ष्मण उठते. मारुती राया शैल्य विशल्य नावाचे अमृत संजीवनी आणाय दिले बरं काय. आणि म्हणून तुला विनंती करालो लवकरात लवकर तिथं जा बरं काय. अशा प्रकारचं असणार काळनेमीला झाले की भाऊ रावण असणारे विनंती करून असणार त्या ठिकाणी प्रार्थना कराले. मायबापू झालेली सेवा म्हणण्यापेक्षा करून घेतलेली सेवा भगवान देवादिदेव रामचंद्र प्रभू त्या रामचंद्र प्रभूच्या चरणावर समर्पित करून सेवेला पूर्ण येणार. आम्हाला या ठिकाणी आल्या आल्या संधी दिल्या. मी तुमचा या तळणी नगरीचा सर्व सद्भक्ताचा संयोजकाचा आभारी आहे. चला. आणि त्यातल्या त्यात आमचे मेहुणे यानंतर बाजीराव पाटील सूर्यवंशी यांच्या बोलण्यावरून किंवा यांनी आम्हाला निमंत्रित केले ते आमचे दाजी आहेत. त्यांचा सुद्धा मी आभार व्यक्त करतो आणि सेवेला पूर्ण येईल. पुंडलिकावरती हरी विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम भगवान रामचंद्र महाराज की जय कपिवरे महारुद्र हनुमान की जय. चला यानंतर वाचक म्हणून महाराज किशनराव गुरुदेकर तर सूचक म्हणून तानाजी महाराज कुडाळकर हे येतील. चला वाचक म्हणून किशनराव